नक्कीच पाहायला मिळेल. सलामीची जोडी साकिब आणि नॉन स्ट्रायकर एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे अर्थातच अमित. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर्स नेम सूरज. यावेळेस वाईट +1 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हो यावेळेस मात्र फुल टॉस होती ऑन साइडला खेळला परंतु विकेट्स होते पतन. गडी क्रमांक 1 धक्का नंबर 1 ग्रँड मास्टर्सच्या संघाला मिळतोय. अमित बॅक टू द डगआउट. पहिला सामना कुठे ना कुठेतरी मात्र 86 किंग हा संघ मात्र पराभूत झाला. हरकत नाहीये यापुढे देखील लीग फॉर्मॅट मध्ये सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिले तर 6 संघ मालकांनी मात्र निवडलेले हे खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. तू चल मे आया अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना अजून एक गडी बाद. चला विनंती असेल नेक्स्ट बॅट्समन लगेच आपण तयार राहायचे. टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 3 या आकड्यावरती गडी बाद झाले ते म्हणजे 2. न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तर म्हणजे अर्थातच संदीप. यावेळेस डाव्या स्टिकच्या थोडस बाहेर चेंडू रिलीज झाला परंतु त्यावरती मिळेल ती म्हणजे फक्त एकच धाव. टीमची धावसंख्या 4. 3 चेंडू अखेरीस 4 धावा. अंडरमचं क्रिकेट फॉर्मॅट थोडासा वेगळा आहे ओरम क्रिकेट पासून परंतु नक्कीच खुल्या मैदानातील हे सामने न खेळवता अगदीच टर्फ क्रिकेटमध्ये टर्फ ग्राउंडमध्ये हे सामने आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. व्हाईट हाऊस प्रीमियर लीग. यावेळेस आपण पाहतोय एकच धाववरती समाधान मानावं लागते. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 7. यावेळेस मात्र फुल टॉस होती. अगदी कार्पेटद्वारे चेंडूला खेळून काढले मैदानाला गुदगुल्या करत ऑन साइडला चेंडू गेला. तत्परी मात्र एक कंप्लीट होते सिंगल आणि शतकाची देखील समाप्ती झाली म्हणजे 1 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 2 गडी बाद 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अर्थातच विकास. पहिलाच बॉल व्हाईट बॉल त्यावरती एक सिंगल. बाय 1 गेट 1 फ्री. एकावरती एक धाव मोफत. यावेळेस मात्र यू मे सा विल डेफिनेटली हिट. यश अँड सावेद विकास याच्या चेंडूवरती मात्र बेट झाल्यानंतर पहिल्या विकेट 3ऱ्या विकेट होते पतन. गडी क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. हो यावेळेस बॅटर बॅट पद्धतीने चेंडूला सन्मान देण्यास भाग पडलं परंतु त्यावरती मिळाली ती म्हणजे फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस 10 या आकड्यावरती. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न थोडासा मात्र नक्कीच सावरत असताना 1 धाव त्यावरती कंप्लीट होते. 3 चेंडू अखेरीस 11 धावा. डबल डिजिट मध्ये डबल फिगर मध्ये टोटल आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस अप्रतिम क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने अडवला देखील आहे. अप्रतिम. यावेळेस सन्मान देण्यास भाग पाडले परंतु क्षेत्ररक्षक देखील तितकाच चपळ आहे आणि बॅट्समनचा देखील कौतुक करावं लागेल. साकिब. हो यावेळेस मोठा फटका येईल ऑन साइडला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय अंतिमच्या अगदीच बॉलवरती हा चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 16 ओव्हर झाले ना म्हणजे 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली. 8च्या सरासरीने 16 लॉस ऑफ 3 विकेट्स.
नवीन गोलंदाजी मार्क वरती मेघेंद्र. स्ट्रायकर एंडला साकीब आहे. टीमची धावसंख्या हो यावेळेस आपण पाहिलं तर ऑफस्टिकला चेंडू पिचिंग झाला त्यावरती एकच धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 18. हो यावेळेस नो बॉल वरती मोठा धमाका मोठा तडाखा बॅट्समन साकीबच्या बॅट पण येतोय ऑन साइडला क्लिअर करत असताना 6 धावसंख्येसाठी षटकार 25. हो टायमिंग चांगलंय मिडलिंग देखील प्रॉपरली ठेवलंय अगदीच. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत. साकीब आग उठणारी बॅटिंग 31. 3 चेंडू अखेरीस 31 धावा. हो यावेळेस दडपण प्रेशर मध्ये मात्र वाईट त्यावरती मात्र एक धाव मिळते म्हणजे वाईट प्लस पण अशा 2 धावा. 3 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे डबल डिजिट मध्ये 33 या आकड्यावरती. यावेळेस लोअर फुलटस पद्धतीचा बॉल परंतु कॅच होते ड्रॉप त्यावरती एकच मिळेल सिंगल. स्ट्रायकर एंडला साकीब आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल आणि करतोय देखील आहे. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती मस्तकावर दस्तक ठेवून बॉलला पाठवले सीमारेच्या पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 40 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. अंतिमचा बॉल 40 धावा. हो यावेळेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न विकेटचं होते पतन. गडी क्रमांक अजून एक बाद होते अर्थातच साकीब 4 गडी बाद होत आहेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. टीम ग्रँड मास्टर या संघाचे जवळजवळ 4 गडी बाद 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती आशुतोष. हो यावेळेस चकित केलंय. यावेळेस अगदीच टर्न केलंय. अगदीच वळण घेणारा सगळ्यात अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळते परंतु यावेळेस काय घडते एक धाव तर मिळते डिक्लेअरच्या स्वरूपात. टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना टीमची धावसंख्या 41 41 या आकड्यावरती. 3 चेंडू अखेरीस 41 धावा. आशुतोष अगदीच आपल्या फिरकीच्या जोरावरती थांबवण्याचा प्रयत्न करते त्या प्रयत्नात यशस्वी देखील झाले परंतु या बॉलवरती एक सिंगल येते. अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला प्रतीक. हो यावेळेस मात्र अगदी फ्लिक केलाय परंतु फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाही. या विकेट क्रमांक 5 परतत असताना प्रत्येक बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन मिस्टर रावत. आणि शतकाची देखील समाप्ती झाली म्हणजे 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. अंतिमचं शतक अजूनही शिल्लक आहे. अंतिमच्या शतकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स मात्र करून दाखवावा लागेलच कारण की गरजेचं आहे एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. आतापर्यंत 43 धावा तर डेफिनेटली लागलेत टोटल स्कोरबोर्ड वरती. ग्रँड मास्टर हा संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना पाहायला मिळते पहिल्या इनिंग मध्ये आणि गोलंदाजी करत असताना ऐरोली टायटन. अंतिमचं शतक हो यावेळेस अगदीच गतीमध्ये परिवर्तन केलंय परंतु आधीच रीड केलं होतं. बॅट्समॅनला चांगलं ठाऊक होतं की हा मोठा फटका खेचायचा आहे त्यामुळेच मात्र अगदी टप्पा पडला. तसा मात्र हा बेटचं फेस ओपन करत असताना एकच धाव मिळते. यावेळेस वाईट बॉल त्यावरती एक धाव. गोलंदाजी मार्क वरती अक्षय आलाय.
हो यावेळेस मात्र पुढे सरसावत ऑन साइडला मोठा धमाका. स्वीट साऊंड ऑफ द बॅट्समन सायुषच्या बॅट मध्ये येतोय. अगदी गोड आवाज आणि गोड षटकार 6 या धावसंख्येसाठी. हो यावेळेस एक तेरी तो एक मेरी. जर तू मला एक षटकार लगावू शकतो तर माझ्या गोलंदाजाच्या जोरावरती तुला बीट करू शकतो. तोडीस तोड उत्तर. झेल खाली मेघेंद्र कुठलीच चुकी करत नाही. या विकेटचं होते पतन. गडी क्रमांक 6 सयुष तो देखील परतलाय. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 4 चेंडू अखेरीस 51 या आकड्यावरती. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत ते फेस करण्यासाठी दक्ष आलाय. यंग टॅलेंट यंग स्टार. अगदीच या लीग मॅच मध्ये असंच आपल्याला चित्र पाहायला मिळतं. आता यावेळेस काय घडेल. अर्थातच एक सिंगल. अंतिमचा शतक अंतिमचा षटकार अंतिमचा बॉल. हो यावेळेस फुल टॉस होती. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो तो फ्लड लाईट चालवण्यात आणि संघाचा पहिला आणि स्वतःचा पहिला षटक घेणारे मात्र अमित ठाणेकर. आणि त्याच्या समोर असेल म्हणजे डावकुरा आताचा फलंदाज टॉनी टायटन्स मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज तोच म्हणजे तेजस वैती. अक्षरशः 30+ मध्ये खेळताना बॅटिंग मात्र त्यांच्या माध्यमातून चांगली केली जाते. तोच म्हणजे तेजस दादा. आणि त्याच्यासमोर असेल डावकुरा आताचा तोच अमित ठाणेकर. फ्लड लाईट चालू झाल्यात. या फ्लड लाईट मध्ये आंध्राच्या रात्रीत बोलतात ना तारे चमकतात रात्रीत. पहिला चेंडू लाजबाब भन्नाट वेगावर स्वार अमित ठाणेकर. लाजबाब चेंडू टाकला पहिला आणि एक डिक्लेअरच्या सोबत एक धाव. पुन्हा एक धाव आलो. इथं मात्र हवेत होता. अक्षरशः तुटून पडले होते शत्रक्षक त्या बॉलवरती पण हातात नाही आला. आता मात्र 2 चेंडूवर 2 धावा झाले. आता मात्र आशुतोष निवलकर उस्मान पटेल स्ट्राईकवर आलाय. उर्फ उस्मान या नावाने सुप्रसिद्ध असलेला आशुतोष निवलकर. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडला आणि सपकन मात्र येतो विकेटीच्या हातामध्ये. शाकिब भाई इथं मात्र धावची रनआउट. तेजस दादा इथं मात्र स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारून घेतोय. माझं पण लक्ष नव्हतं. 2 बॉल किती बॉल किती आले. पहिला बॉल का आला. स्कोर का आला. स्कोर इकडे ना दादा. 4 बॉल 3. ओके 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावसंख्या धाव लागले मात्र फक्त आणि फक्त 3 आकडा गाठला जातोय. आता मात्र आशुतोष निवलकर उस्मान पटेल या नावाने मानला जातो. दाखवेल का आसमान बघूया. हो लाजबाब चेंडू टॅप. इथं मात्र टॅप डायरेक्ट हिट. चांगली फिल्डिंग मात्र लवली याच्या माध्यमातून केली होती. डायरेक्ट हिट केला होता पण डायरेक्ट हिट काय इथं लागला गेला नाही. लागला पण इथं रनआउट नाही कारण की पोचलाय. तर नक्कीच मातब्बर संघ असेल. आयर्ली टायटन्स संघ बॅटिंगला आलाय. सलामीला आशुतोष आला होता. पुन्हा एकदा इथं नो बॉल नकारात्मक चेंडू अमित ठाणेकर. पुन्हा एकदा फुलटॉसला मात्र इथं पार्किंग प्लॉट मध्ये इथं मात्र गच्चा क्षेत्ररक्षक केले जाते. मात्र इथं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि एक षटक संपले गेले आणि धावसंख्या धावफलक लागतं मात्र आतापर्यंत 5 धावा. आयर्ली टायटन्स हा संघ आशुतोष निवलकरच्या माध्यमातून घडवला गेलाय. या आयकॉन आहे त्या टीमचे. स्वतः संघ मालक आशुतोष जर्सी क्रमांक 02. आता मात्र कोण ट्रॅकवर झालाय संघाचं दुसरं आणि स्वतःचं पहिलं शाकिब. सॉरी माफ करा शाकिब नाही दुसऱ्याचा भाऊ गोलंदाज संदीप. पहिलाच चेंडू लेग स्पिन आतमध्ये आलाय टप्पा पडून. आशुतोष निवलकर काय मात्र चेंडू समजत नाही. परत एकदा चांगला चेंडू होता हलक्या हाताने टोलून काढलाय. तिथं मात्र भूषण भाऊ दक्ष पाटील उर्फ भूषण पाटीलच्या नावाने ओळखला जातो दक्ष. पुन्हा एकदा टॅब
इथं मात्र टॅप क्रिकेट आणि इथं मिस फिल्डिंग थोडीशी झाली असती, पण इथं चांगली फिल्डिंग केली प्रतीक पाटील टेंबवली. पुन्हा एकदा लाजबाब शॉट. उस्मान मात्र इथं जमीन लगत मारलाय. किती ओव्हर झाले बॉल 4 बॉल 8. 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू. काय गोलंदाजी केली जाते संदीप याच्या माध्यमातून. लाजबाब गोलंदाज. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. इथं बोलतात ना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क ही दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तसंच मात्र इथं दिसतंय आपल्याला क्रिकेटमध्ये. कारण की जर मोबाईल मध्ये नेटवर्क नसला विकेट पडला का? नो आहे तो. विकेट काय पडलाय? विकेट रनआउट झाली ना. काय आहे? तर धावसंख्या धावफलकावर लागले मात्र इथं आतापर्यंत. हा बॉल काउंट झाला तो. बॉल काउंट झाला तो. किती झाले? किती 9 झाले ना. 9 ना. बॉल काउंट झाला तो. मारू तिकडे. किती? एक मिनिट प्लीज. प्रतीक टेंबोरी 1 मिनिट थांबा. प्रतीक पाटील. दोन षटक संपले आणि धावसंख्या धावपगार लागले मात्र 9 धावा. 1 विकेट पडलाय. आता मात्र संघाचा तिसरे ओव्हर आहे ना. संघाचा तिसरा आणि स्वतःचा पहिला षटक घेतला प्रतीक पाटील. पहिला चेंडू खोलवर पद्धतीने टाकला होता ब्लॉक व्हाईटला. काय लाजबाब चेंडू प्रतीक पाटील. पुन्हा एकदा यॉर्कर ब्लॉक अँड होल. काय चेंडू टाकला होता क्रिकेटातला इतिहासातला बोलतात ना क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. जर प्रतीक पाटीलने बक्षिसाचा वर्ष होते प्रतीक पाटीलवर तर नक्कीच प्रतीक पाटीलने जर 2 विकेट घेतले तर बॉम्बे धाबाकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली जाते प्रतीक पाटीलच्या माध्यमातून. 2319 लाजबाब टी-शर्ट नंबर जर्सी क्रमांक. 4 चेंडू 12 धावा. नो प्लस 2 धावा असतील. पुन्हा एकदा नो. प्रतीक पाटील मात्र कुठेतरी दिशा भटकतोय कुठेतरी. आता मात्र इथं पक्षाला वाढले जाते. 1000 रुपये आलेत. 2 विकेटला 1000 रुपये. तर नक्कीच अजून बक्षीस वाढले. 2 विकेटला 1500 रुपये. 1500. षटक क्रमांक तिसरा संपला जाते. धावसंख्या धावपगार लागते मात्र आतापर्यंत फक्त आणि फक्त आकडा मात्र थांबला गेलाय 16 धावा. बोलतात ना आज या मैदानात तारे सितारे दिसत आहेत. 12 चेंडू 38 धावा. 38 धावा 12 चेंडू. कुठला संघ विजय होईल? एका साइडला असेल आयरोली ग्रँड मास्टर तर एका साइडला असेल आयरोली टायटन संघ. तर प्रतीक पाटीलने टप्पा कॅच पकडली तर बॉम्बे धाबाकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. टप्पा कॅच एव्हा टप्पा कॅच पकडा. 1319 प्रतीक पाटील. एक टप्पा कॅच पकडली तर तुम्हाला 200 रुपये बॉम्बे धाबा. अमय सावंत श्रीराम मधला एक नामोन्निक नावंत लोकांना नुसतं छुट्ट्या बनवायचं काम करतं अमय सावंत. त्यांचंही सहर्ष स्वागत. आता मात्र आलाय विकास. पहिला चेंडू ब्लॉक टाकलाय. लाजबाब चेंडू. इथं मात्र रनआउटची संधी आणि रनआउट झालाय मात्र इथं गडी क्रमांक दुसरा हादरा लागलाय. चेन्नई सिंगम कुठेही असतील चेन्नई संघाचे जेवढे प्लेयर असतील त्यांनी प्लीज लवकरात लवकर या. तुमची याच्यानंतर मॅच आहे. चेन्नई सिंगम
बोलतात ना चेन्नई सिंगम, चेन्नई सुपर किंग, कुठे असतील तर प्लीज या. आता मात्र विकास काय गोलंदाजी करतो यार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, लाजबाब चेंडू टाकला गेलाय. काय गोलंदाजी केली जाते विकास, विमलचा भाऊ विकास राऊत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ओहो गचाल आणि गचाल. इथं मात्र 2 धावा आहेत. कुठेतरी गचाळाचं क्षेत्रफळ केले जाते प्रतीक पाटील टेंबोली याच्या माध्यमातून. 18 धावा झाले आतापर्यंत. पुन्हा एकदा इथं मात्र वाईट बॉल, वाईट +1, 2 धावा असतील या. तर अमय यांनी जर डायरेक्ट हिट मारला तर 2000 रुपये पारितोषिक झाले सुमित जाधव याच्या माध्यमातून. 9 चेंडू 34 धावा. ओहो अंपायर गेल्या कामातून. बोलतात ना हा टर्फचा गेम आहे म्हणजे कसं शेकाशेकीचा गेम आहे. विकासला दाखवेल का आकाश, बघूया. आशुतोष इथं मात्र शाकिब भाई, ओ उडवलाय, लँड केलाय प्रतीक पाटीलच्या डोक्याच्या मागे. टप्पा कॅच सोडली जाते. 2000 रुपये घालवलेत. षटक क्रमांक संपला गेले 4. आणि आता मात्र 6 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल मात्र ती आता 32 धावा. एक षटक 32 धावा पाहिजेत. अमय रिलायन्सचा एक्सेंचर कंपनीचा मॅनेजर बांड्या, अमय सावंत, बांड्या नंबर 1 एक्सेंचर नंबर कंपनी 1. मामाचं नाव खराब केलंय. अक्षयच्या एक्सेंचर कंपनीत 2 वर्ष राज्य केलंय अमयने गणेश गमरे सोबत. तर इथं मात्र आता संघच शेवटचं आणि स्वतः पहिलं शाकिब भाई आलाय. 1 ओव्हर 32 धावांची गरज आहे. शाकिब भाई उडवलाय, टोला नेलाय. शाकिबला दाखवलाय आसमान. उस्मान बोलतात का आम्हाला. आता मात्र समीकरण चेंज असेल. 6 चेंडू 5 चेंडू 5-26. इथं मात्र कुठंतरी गमवतोय विकेट आपला आशुतोष. टीम ऑनर कुठंतरी मात्र इथं नक्कीच जर आशू असला असता तर मॅचचं समीकरण कुठंतरी दुसरं असतं. मात्र सर 6 नंबर बिल्डिंग बोलतो मी, कंपनीचे एम्प्लॉय आहे. इथं मात्र पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक लावलाय जर्सी क्रमांक 7 अक्षय पाटील. चौकार. 3 चेंडू आणि 22 धावा आतापर्यंत. वाराच्या पल्ल्यात आणि पावलांच्या बाहेर. पुन्हा एकदा लाजबाब संदीप पाटील यांना काही चेंडू मात्र इथं भेटत नाही. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू 36 धावा. काय मात्र इथं गचा आणि गचा. चेन्नई सिंगमचे विमल राऊत यांचंही सरसे स्वागत. हो वा लाला. बोलतात ना हाईट जास्त आहे पण फाईट कमी आहे अक्षयाची. आता मात्र सूरज 910. काय फलंदाज आहे सूरज, याला मागं ठेवलंय. सूरजने केलाय. मुरज दाखवलाय, फेकून दिलाय. सामना मात्र इथे जिंकला जातोय. कॅच सोडले का मॅच सोडले प्रतीक पाटीलने. अमय सावंत कोण विसरलेला. एक्सेंचर मध्ये 4 वर्ष काम केलंय मात्रे सर म्हणून. मात्रे सरांच्या हाताखालचा तोच म्हणजे अमय सावंत. हाऊसकीपिंगचा स्टोअर कीपर अमय सावंत. तर प्लीज चेन्नई सिंगम कुठं असेल लवकरच. चेन्नई सिंगम सुमित ढेकले कंपनी. चेन्नई सिंगम विमल याचा संघ असेल. विमल उत्तराखंड अक्षरशः गाजवली होती तुम्ही. तू कुठे असेल तर प्लीज लवकर ये टॉस साठी. विमल भाई विमल बोलो चलो.
तो प्लीज आता मी रजा घेतो आणि आगे का हाल सुनाएंगे मेरे दोस्त. तो आगे का हाल मेरे दोस्त लोकेश सर बहुत अच्छी वाणी इनके अपन सुनते हैं.